व्हिडिओ घेतला चालतंय ना तुम्हाला? त्याला काय घ्यायला तुमच्यासाठी नाही दुनियाला काय पडी पडत. दादा किती शाळे आहेत आपल्या? 40-45. भरपूर शाळे आहेत की मग एकले सांभाळता? बापरे. आता जेवणाची वगैरे कसं असते आपलं सुविधा? हातानं करून खाताय? अच्छा. काही ठिकाणी असं मेंढपाळ वगैरे नाही का फॅमिली सोबत असतात. तुमचं लग्न वगैरे झालंय का? मग काय विषय नाही. डॉग खतरनाक पाळाय पण हा. व्हिडिओ घेऊ नको म्हणते आमच्या मालकाचा शेळीचा. भुकायला लागलाय मला. पाऊस फिऊस पडल्यावर परेशानी होईल आता. त्या दिवशी पाऊस पडला होता का इकडं? तुम्ही कुठं होतात त्यावेळेस? परेशान झाले असेल मग. अच्छा, मग काय ताण नाही. निवारा असलो काय ना, तर इकडं काही निवाराच नाही ना. हा ते आहे. आता मार्च महिना चालू, आता नाही बी पडायला पाहिजे. आता आंब्याची वाट लागेल सगळी आता. गाभण आहे का ही? घाण पाणी टाकलं तिनं आणि दूध पण सोडलं कासामध्ये सगळं. एखाद्या वेळेस ॲबॉर्शन होईल तिचं असं वाटायलंय. नाही तर मग किती दिवसाची गाभण आहे काय आयडिया तुम्हाला? काय आयडिया आहे? डॉक्टर साहेब हात टाकून बघावं लागतं बरं का. हां, कारण की काल माझ्याकडून झालता एक प्रोग्राम वाईट, पण ते नशिबानं वाचलं. ते मी आयव्या लावल्या 2 तिला आणि निघून चाललो. खात नव्हती ना. बोरीचा फाटा आणायला लावला शेतकऱ्याला. त्यानं आणला, टाकला, ती खायला लागली. पण मला थोडासा डाऊट आला. दूध वगैरे त्यानं काही सोडलं नव्हतं, कळा देत नव्हती. पण हात टाकला तर 3 पिले निघले. जर नसतं बघितलं आणि गेलो असतो निघून तर ते फुगले असते रात्री. ते म्हणले असते इंजेक्शन गाबडली, पण ॲक्च्युली ती आपोआपच जाणार होते पिले. आतमध्ये राहिले असते, मुवमेंट नव्हती काही शेळीची. एकदम डिप्रेस होती ती. हां, ही आहे. हिची पूर्ण कास पण दिसायली, तार उठली सगळी. दूध सोडले कासात सगळं, गच झाली कास. कधीपासून सोडलं दूध कासात? 2 दिवस झालं. बरं.